आमचे कोकणातले वैभव नाईक जे माजी आमदार आहेत त्यांनी देखील एक प्रकरण आणलेलं लोकांसमोर, ड्रग्सचं प्रकरण आणलेलं समोर. आणि पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतोय की राज्य सरकारमधून किंवा त्या सगळ्या भाजप आणि त्यांच्या एशनशी गटातले जे कोणी आमदार खासदार असतील त्याच्यातून नक्की तिकडचा जो गुन्हेगार आहे, जो ड्रग तिथे पुरवायचा, त्याला पाठिंबा कोणाचा आहे आणि ते ड्रगचे पैसे कोणाच्या घरात जायचे ह्याची चौकशी होणार आहे का? स्थानिक जे तिकडचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा CDR कधी काढला जाणार आहे का? कोणी कोणी SP ला फोन केले, कोणी कोणी SP वर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, ते काढलं जाणार आहे का? पण नाही. आज महाराष्ट्र आपण पाहतोय की मागे चाललंय. आणि ज्या प्रकारे मी सांगितलं की महिलांवर अत्याचार असतील किंवा आज मी पाहतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळी अस्वस्थता निर्माण झालेली आहे, गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. तसंच दुसरी सगळ्यात मोठी फसवणूक जी झालेली आहे ती माझ्या शेतकरी बांधवांची झालेली आहे. आपण पाहिलं असेल फडणवीस साहेब एकदम बेंबीपासून ओढत होते, म्हणजे घशामधून पण नाही, की आमचं सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर. आठवतं ना काय काय सांगत होते ते? काय सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आपल्याला? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. काय सांगितलं होतं? वीज माफी, 7/12 कोरा, अजून काय काय सांगितलं होतं? हे सगळं सांगितल्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार बसलं. स्वतःचे 135 आमदार आलेले आहेत आणि 135 आमदार आल्यानंतर 135 की 136 आमदार आल्यानंतर स्वतःच सरकार आहे म्हटलं तर एशनशी तिकडे चिकटायला चिकटलेले आहेत, कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील. आज जातात गावाला, अमरावतीवरनं थेट गावी जाणार आहेत बघा, कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय. आता जाऊ दे, पुढचं काही मी बोलत नाही. तुम्हाला माहिती आहे राऊत साहेबांनी पण मध्ये काय एक चित्र टाकलं होतं, कार्टून टाकलं होतं तुम्ही, त्यांचंच झालं, आता सोडून द्या.